रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज एकदम फ्रेश वाटत आहे, कारण आहे ना 5-6 दिवस झालं पावसानं पूर्ण हैराण करून टाकला होता आणि आज पूर्ण पाऊस उघडून सगळीकडे एकदम मस्तपैकी असा ऊन पडला आहे आणि मग मस्त वाटत आहे। आता मी आहे ना मित्रांनो चालू आहे रानामध्ये फिरायला। रानात म्हणजे ना मित्रांनो आमच्या इकडे ह्या टायमाला ना एक रानभाजी आढळते, ती म्हणजे चिचरुडा। आता त्या चिचरुड्यात ना मित्रांनो आमच्या गावाकडे आढळतात ह्या टायमाला, कारण एकदम आयुर्वेदिक राहतात त्या आणि ह्याच टायमाला त्या भेटतात ती। तर मग त्या चिचरुडा सापडायला मी चालू रानामध्ये। आता मी पूर्ण जंगलात उभे, पाठीमागून भरपूर झाड आहेत, साईड नाही भरपूर झाड आहे ती, आणि ह्या जंगलामधूनच आपल्याला वाट काढत आता त्या चिचरुडा सापडायला जायला लागतात। तर मित्रांनो किती भेटतात आपली चिचरुडा ते पण मी आपल्याला दाखवणार आहे भेटली तर, आणि त्या कशी बनवायची ना ते पण मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्याची रेसिपी दाखवणार आहे। तर चला मित्रांनो आता ह्या जंगलामधून रस्ता काढत आपण जाणार आहे चिचरुडा सापडायला। आणि जिकडं आपण चिचरुडा सापडायला जाणार आहे मित्रांनो तिकडं मैदान आहे, तिकडे एवढं जंगल नाही, खालच्या साईडला मैदान आहे, आपलं जंगल आहे मित्रांनो, पण जास्त नाही आहे। पण आता आपली जंगलामधूनच जावं लागणार आहे। चला आता आपण या जंगलामधून हळूहळू आता चिचरुडा सापडायला निघून जाऊ मित्रांनो इकडं पुढं। आणि ह्या पहा दोस्तांनो किती मस्त वातावरण वाटत आहे, पहा एकदम फ्रेश, सगळी का असा मस्तपैकी ऊन पडला आहे। आणि दोस्तांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मित्रांसाठी मी नवीन काही रानभाज्यांची ओळख करून देतो आहे, तसेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मित्रांनी ह्या निसर्गाचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने हे व्हिडिओ मी नेहमीच बनवत राहतो मित्रांनो। तर चला आता मस्त ऊन पडला आहे आणि ह्या वातावरणामध्ये आपण चालू आहे चिचरुडा सापडायला। रानामध्ये आपल्याला आता थोडासा जंगलातून जावं लागणार आहे। चला दोस्तांनो, रस्त्यानं जात असताना हे जे आहेत ना हे पावसामुळं पहा उंचावून पडणारं असं धबधबं, आणि येत्या 2 दिवस झालं याचा रूप एकदमच असा आक्रमक होता, पण आज यांचं पाणी एकदम कमी पडलं आहे, कारण आहे ना आता थोडा कालच्या धरून थोडासा पाऊस उघडतोय। तर मग आता पहा हे धबधबं एकदम बारीक झालं ती, पण ज्या टायमाला पाऊस होता ना एकदमच आक्रमक असा रूप होता या धबधब्यांचा मित्रांनो, एकदम उंचावरून येतात पहा पूर्ण टेकडावरून। आणि दोस्तांनो या घनदाट अशा जंगलामध्ये मला सोबत आहे फक्त आपली सर्वांची आणि मी एकटा। तर चला आता हा रस्ता काढत आपली वर जायचे तिकडे, आणि वर गेल्यानंतर ना मित्रांनो वरच्या साईडला पूर्ण असा मैदान माळ आहे, तिकडे काय एवढं घनदाट जंगल नाही आहे, पण आता सध्या रस्ता काढत आपल्याला ह्या जंगलामधूनच पुढे जावं लागणार आहे मित्रांनो। एकदम असं घनदाट जंगल आहे पहा, पूर्ण या बाजूने आहे आणि चौ बाजूला म्हणजे पूर्ण इकडून आहे, या पहा पूर्ण असा या घनदाट जंगल आहे। आणि आता आपण या जंगलातून रस्ता काढत पुढं चालू आहे, आणि झाडं भरपूर आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे ना झाडांखाली जास्त काही गावात नाही उगला आहे पहा, फक्त थोडा गावात आहे। आणि काही ठिकाणी जिथं उघडा राहणे ना एकदम उघडा असा जिथं सूर्याची किरणं पडतात ना तिथंच फक्त गावात आहे, आणि ज्या ठिकाणी सूर्याची किरणं पडत नाही ना पूर्ण सावली राहते ना त्या ठिकाणी काहीच नाही पहा इकडं। तर चला आता आपल्याला रस्ता काढीत असं आपल्याला फार पुढं जायचे, म्हणजे तिकडं पुढं गेल्यानंतर मोठा माळ आहे, मग तिकडं काय एवढा घनदाट जंगल नाही आहे मित्रांनो। आणि अशा या घनदाट जंगलामध्ये ना मित्रांनो फक्त मला सोबत आहे त्या आपल्यासारख्यांची। आता इकडं कोणीच माणूस नाही आहे, मोठमोठं खड्डे आहेत पहा, हे चर आहेत मोठमोठं असं, एकदम मोठमोठं असं चर आहेत हे पहा पूर्ण। ह्या जंगलातून खालून आपण रस्ता शोधित वर आलो आहे आता इकडं, आणि वरच्या साईडला आपली रस्ता सापडला हा पहा, एकदम ह्या इकल्या साईडनं झाडाने आणि मधूनच रस्ते मस्तपैकी। आता आपण थोडी सावली येते, मग त्याच्यामुळे थोडा आपली व्हिडिओ काळा दिसत असेल। तर चला आता हा रस्ता काढत आपण आता सरळ पुढे जाणार आहेत आपण ह्याच रस्त्यानं आता निघत हा पहा दोस्तांनो, एकदम मस्त रस्ता सापडला आपली पायवाट, सरळ एकदम पायवाट आहे पहा। आता वरच्या साईडने भरपूर झाडं आहे ती आणि खालच्या साईडने भरपूर झाडं आहे ती, आणि हा मात्र आता सरळ रस्ता गेला आहे। आता हा रस्ता काय आपण सोडायचा नाही, आता कुठपर्यंत जातोय हा रस्ता आपल्याला त्या माळापर्यंत घेऊन जातो की काय, म्हणजे त्या माळा तिकडे वर गेलो मैदान आहे एकदम। आता सरळ या रस्त्यानं आपण चालू निघत आता दोस्तांनो। आता इकडं आपण जंगलात चालत असताना आपल्याला एकदम बारीक असं पाण्याचं डोह दिसलं ती, हे पहा। आता या रानात इकडं कोणी जनावरा चारा येत असं ना गाय खा, तर कदाचित त्यांनी मस्तपैकी हे तुंबून टाकलं ते पहा, म्हणजे एकदम असं जनावरांसाठी पाणी प्यायला, आणि एकदम वाहता पाणी या पहा मित्रांनो। हे पूर्ण जंगल आहे, एवढं फक्त मोकळा मैदान आहे, पुन्हा जंगल लागलं आहे।
आणि हे पहा आता हे डोह एकदम स्वच्छ पाणी. आणि मित्रांनो कसं आहे, आता हे एवढंच पाणी जनावरांसाठी इथं राहत आहे टिकून. आणि इकडं वरच्या साईडला एक असा म्हणजे पाण्याचा डावरे झरा, तिथं पाणी कवरे राहत आहे. एकदम पूर्ण हे पाणी आटून गेलं ना तरी तिथं पाणी राहत आहे. तो पण मी आपल्याला दाखवणार आहे. आता पहा आपण चालू तिकडे निघत. आता इथं पण थोडासा एक छोटासा डोह आहे पाण्याचा. पहा म्हणजे एकदम डोह म्हणजे एवढा काय मोठा नाही मित्रांनो, पण जनावरांसाठी पाणी मस्त तुंबून टाकेल हे पहा. आणि इकडं वरच्या साईडला एक डावरे पाण्याचा स्वच्छ पाणी राहते तिथे, एकदम असा झरा कपारीमधून पाणी येतं मित्रांनो. तर आपण आता तिथे चालू निघत पहा समोर दिसला आहे आपल्याला तो एकदम असा छोटे कुंडे. आणि मित्रांनो बेडकुडाला मीच वाचकलो. हे पहा एकदम कुंडे पाण्याचं. हे पहा आता इथं कवरे पाणी राहतं मित्रांनो. हे पहा एकदम स्वच्छ पाणी राहतं. फक्त आता इथं काही उकारलं नाही, कारण हे झापच्या वस्तूवाली वरच्या साईडची लोक इथं पाण्याला येतात. पण आता सध्या एकदम पूर्ण म्हणजे त्यात घाण काड्या बिड्या झाल्यात. हे पहा आणि एकदम खोल कपारीमधून त्या पाणी येतं आतमधून. एकदम स्वच्छ पाणी राहतं, गार थंडगार पाणी राहतं. हे पहा तर असं काही पाण्याचं डोह काही झरं इकडं आहे ती वरून पाणी टिवटिव गावत आहे. पहा तिकडं एकदम स्वच्छ वातावरण मित्रांनो, एकदम स्वच्छ पाणी. चला आता आपली वर निघत जायची. आता आपण पूर्ण आता ह्या माळाकावर पोचत आलो आहे. आणि हे पाहत असताना आता आपण पूर्ण जंगलातून वर सपाट माळाला आलो आहे. इकडं पूर्ण पठार आहे, म्हणजे असा एकदम सपाट माळ आहे मित्रांनो. आणि इकडं झाडं नाही जास्त, थोडी झाडं आहेत एकदम. आणि आपल्याला चिचुरडा आणायला जायच्यात ना त्या माळाच्या त्या साईडला जायच्यात. तर चला आता आपण एकदम सुरक्षित जंगलातून वर आलो आहे मैदानामध्ये. हे पहा ह्या जंगलातून ह्या झाडांमधून आपण इकडं वर आलो आता. आणि ह्या वरच्या साईडचं वातावरण पहा कसं आहे. वरसुद्धा एकदम सुंदर असा नजारा आहे मित्रांनो, एकदम मस्त. एकदम असा मैदान माळेवर या साईडनं पण पूर्ण असा मैदान माळे. आणि वर पण काही भात क्षेत्र आहे. पहा भाताला आहे तिथे. पहा आणि एकदम माळरान क्षेत्रातली भात आहे त्या. पण पाणी आहे, कारण आता कालपर्यंत तर पाऊस होताच ना. चला आता निघत आपल्याला जिकडं चिचुरड्याची झाडं पहिलेत ना आपण मित्रांनो, आता तिकडं जाणार आहे. आता तिकडं जायची आपल्याला. पण चला रस्त्यानं चालता असताना आपल्या मित्रांसाठी काही निसर्गरम्य आणि मस्त असा देखावा दाखवला, कारण मित्रांनो तेवढंच आपल्या मित्राला सुद्धा आनंद होतोय हा वातावरण पाहून. चला आता आपण चालू आहे त्या साईडला. आपण आता डायरेक्ट चिचुरड्याच्या झाडाजवळ जाणार आहे. ती म्हणजे अजून लांब आहे, त्या एक 9-10 मिनटं आपल्याला लागणार आहे जायला. पण तोपर्यंत आता आपल्याला चालत तिथवर जायचे आहे. दोस्तांनो आता पहा आपण ह्या रानामध्ये पोचलो आहे. इकडं त्या चिचुरड्याची झाडं आहे ती. आता पाहू आता तिला काही चिचुरडा लागल्यात का नाही ते आपण पाहणार आहेत. आता अजून काही चिचुरड्याचं आपल्याला झाड दिसलं नाही, पण ह्या पावसामुळं कदाचित तिला व्यवस्थित चिचुरडा काही लागले नसतील. पण जर असतील तर एक आपलं नशीबच समजायचं मित्रांनो. तर चला आता आपण सापडायला सुरुवात करतो चिचुरडा झाड. अजून काय आपल्याला झाड दिसला नाही, दिसल्यानंतर मी आपल्याला नक्कीच दाखवणार आहे मित्रांनो. हे पहा समोर आपल्याला चिचुरड्याची झाडं दिसल्या, तिला फुलं दिसतात. पहा आता मी फार जवळ जाऊन आपल्याला दाखवतो कशी झाडं राहतात त्या चिचुरड्याची. हे पहा मित्रांनो ह्या चिचुरड्याची झाडं समोर इली अशी फुलं आहेत. पहा आणि तिला अजून काही जास्त चिचुरडा लागला नाही मित्रांनो, पण जेवढी सापडली ना तेवढी आपण खोडून घेणार आहे ती. हे पहा मित्रांनो आणि ह्या झाडाला चिचुरडासुद्धा आहेत. हे पहा ह्या अशी चिचुरडा मित्रांनो. हे पहा तर आपल्याला आता चिचुरडा सापडायला सुरुवात झाली. थोडी आपली सापडायची आहेत. आणि इकडं पुढे काही झाडं आहेत ते पण आपण खोडणार आहेत. चला आता आपण चिचुरडा खोडून घ्यायचा प्रयत्न करू. दोस्तांनो आता या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपण ह्या चिचुरडा खोडायला सुरुवात केली आहे. पहा पिशवी थोडी साईडला ठेवू. हे पहा या चिचुरडा मित्रांनो. हे पहा अशा प्रकारे राहतात ह्या. आणि एकदम असे म्हणजे खायला ह्या चवाला कडू लागत आहेत, पण एकदम आयुर्वेदिक पित्तनाशक. हे पहा मित्रांनो ह्या रानभाज्या आहेत, ह्या आवश्यक खायला लागत आहेत. चला आता आपल्याला पाहू किती सापडतात. जेवढी सापडतील तेवढी आपण खोडूनच घेणार आहे ती. आपल्या रानाला नाही, काही रानाची भरपूर राहतात ती, पण आपल्या रानाला थोडी कमी आहेत मित्रांनो. आणि या पावसामुळे थोडीशी फुलं त्यांची ठेचली पावसानं वाऱ्यानं. हे पहा ह्या अशी फुलं राहतात. तर आता इकडं पुढे आहे ती, त्या पुढे पण आपण सापडवून घेणार आहे ती.
हे पहा अशी मित्रांनो, आणि खुडून या पिशवीमध्ये आपण टाकून देऊ. पुढे हे पहा याच्यामधून थोडी अडचणीमध्ये येते, आपण एकदम अशी जपून खुडू मित्रांनो. हे पहा इथून आपण या बरं आता आपली भाजी होते का नाही मित्रांनो. हे पहा मस्त अशी या देठांसहित घ्यायची मित्रांनो. पण आता याचा देठ खुडून आला आहे. इकडं पुढं पण आहे झाडा, त्या पण आपण पाहणार आहे. ती ह्या रानभाजी आहेत ना मित्रांनो, ह्या एकदम आयुर्वेदिक राहते. ती चवाला कडू पण गुणधर्म गोड राहतो मित्रांनो याचा. मित्रांनो आपल्याला तिकडे आहे ना थोडीशी काही चिचोडा सापडल्या पाया पिशीमध्ये घेतल्या. आणि आता आपण इकडं पुढं चालू आहे. पुढं पाहू किती सापडतात आपल्याला. आणि ह्या पहा समोर 17 दिसतात आपल्याला, म्हणजे मशरूम. हा खराब मशरूम आहे मित्रांनो, हा खाती नाही ती. हे पहा हे दोन आहे ती एकदम अशी. हे पहा एकदम अशी वाकवली का मोडत ती. ह्या खराब आहेत दोन्ही पण. ही खायची मशरूम नाही मित्रांनो, ही विषारी राहते. आणि दोस्तांनो आता आपण जो आलो ना इकडं पूर्ण नदीच्या एरिया म्हणजे धरण आहे, निळवंडा धरण म्हणून. ते पाणी दिसतंय त्या बाबळीच्या साईडला. पण आपण आता त्या जवळ जाऊ शकत नाही, कारण आपल्याला थोडासा टाईम झाला आहे. आपल्याला शेळी सोडायला जायचे. आणि चिचोड्या मित्रांनो थोडी सापडली आपल्याली, जास्त काही सापडली. आता या पावसामुळे ना त्याची फुलाबिला थोडीशी गळून पडत ती. चला आता आपलं दिलीप दादा हे गायका भेटल्यात. आणि आमच्या ह्या रानाला या टायमाला एकदम आनंदी वातावरण राहतं, एकदम गायका गुराखी हिरवगार रान राहतं मस्तपैकी. तर चला आता आपण दिलीप दादाला भेटणार आहे. ती राम 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 राम. तर मित्रांनो पहा दिलीप दादा भेटले आपल्याला. किती जनावर आहे ती? जरा गाय, एक गाय, 2 बैल, एक पारडी, एक शेळी. आणि मित्रांनो हे पहा एक शेळी आहे त्यांची. इकडे शेळी चरते. इकडे त्यांच्या 2 गाय आहेत, जर्सी गाय आहेत ना. हा जर्सी गाय दुधासाठी. आणि इकडे बैल आहेत ना. पुढे पाडला. बैल फार पुढे गेलं ती. तर मग मस्त मजा येणार रानाला. हा राणे. आता पाणी आज उघडलंय मस्तपैकी. काय तर करायला काय करायला तुम्हाला? चिचोडा कुठे आलो होतो जराशी, पण चिचोडा भेटली नाही. आणि थोडीच भेटल्या ती. मग चला आता भाजी होणार नाही, पण मग आता चला आपल्या मित्रांसाठी व्हिडिओ दाखवायचा होता ना. तर मित्रांनो पहा हे लोकेशन मस्त राहणे आपला. तर चला आता आपण पुन्हा फिरून जातोय घरी. तर जाऊ का दिली दादा मग? बरं बरं चालतं. आणि दोस्तांनो पहा वातावरण आकाशामध्ये काही थोडं ढग आहे. ते आज वातावरण थोडा एकदम नितळ वातावरण आहे. आणि आता आपण चालू पुन्हा घरात, कारण आपल्याला आता पुन्हा टाईम झाला आहे. आता ह्या चिचोड्या आपल्याला थोडीच भेटल्यात, पण त्या कशी बनवायची ना ते आता घरी गेलो आपण थोडीशी बनवून दाखवणार आपल्याला. चला आता आपल्याला टाईम झाला, आता आपण चालू आहे घराकडे निघत. तर दोस्तांनो आता आपण रानामधून एवढी चिचोड्या आणल्यात. हे पहा साधारण आपली भाजी होईलच. याच्यामध्ये एक कांदा कापून टाकायचा. आता ती कशी करणार आहेत ना आपण हे आपल्याला दाखवणार आहेत मित्रांनो. तर याचं हे असं देठ राहतात पहा, याला असं देठ राहतात ना. हे देठ खुडून घ्यायचं, आणि नाही खुडलं तरी चालतच, पण मग शक्यतो आपण खुडूनच घेतो. ह्या पहा इकडं खुडून टाकलं ती. तर चला आता रामदाच्या यायचं चाला हे देठ खुडायचं काम ह्या चिचोड्यांचा. पुन्हा एकदा मी दाखवतो पहा मित्रांनो. एकदम अशी वांग्यासारखा याचा आकार राहत आहे, एकदम शेम वांग्यासारखा. तर मग आता याची रेसिपी आपण बनवणार आहेत आता. तर दोस्तांनो आता या पहा पूर्ण ह्या चिचोड्यांचं असं देठ आहेत ना ते पूर्ण काढून टाकलं ती. एकदम मस्त केलं आहे पहा स्वच्छ. आणि मग इकडं आता रामदाच्या आहे ना 2-3 कांदा कापाय घेतलं ती. म्हणजे कांदा टाकायच लागतो याच्यामध्ये. कांद्याने एकदम भारी होते ती. तर चला आता कशी बनवायची ना आता आपण पाहणारच आहेत मित्रांनो. आणि तिकडं तवा चुलीवर ठेवलायचा आपण. तवे बनवायचे आपली चुलीवर. आता सध्या चुलीत काही म्हणजे विस्तू नाही आहे, म्हणजे हाय विस्तू, पण आपण जाळ नाही केला, कारण अजून आपण बनवायच नाही सुरुवात केली. आणि ह्या ज्या पीठ दिसत आहे ना मित्रांनो, ह्या भाकरींचा पीठ सांडला आहे. आपल्या घरात बारीक बारीक परत नाही मित्रांनो. मग आधी त्यांना त्या सांडावलं आहे, त्याच्यामुळे ह्या पीठ इडं पांगून दिलं आहे. तर आता दोस्तांनो आपण आता हा तवा चुली ठेवला आहे ना. मग सुरुवातीला आता हे ज्या चिचोड्या तिचं आपण देठ काढून घेतलं ना, मग हे आता ते बुजून घ्यायची चांगली. एकदम अशी चांगली खरपूस बुजून घ्यायची मित्रांनो. या एकदम साधी सोपी आणि कमी साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे. आणि दोस्तांनो ह्या अशा रानभाज्या आहेत ना, ह्या आमच्या इकडेच रानाला भेटतात. ह्या जास्त कुठं भेटते नाही ती. आणि बाजारपेठेमध्ये सुद्धा वापर राहतात ह्या भाजीपाल्याच्या. असं वाटं राहतं 10 रुपयाला 5 रुपयाला, लई महाग राहतात मित्रांनो. चला आता या मस्तपैकी अशी लाल वस्तूवर आपण बुजून घेणार आहे ती. आणि हा आपण कांदा कापून घेतला आहे. हा पहा आता सुरुवातीला आपण ह्या बुजून घेतली का मग ह्या आपण उतरून ठेवणार आहे साईडला.
आणि मग हा कांदा आपण परतवून घेणार आहे तेलामध्ये. आणि दोस्तांनो ह्या एकदमच अशी एकदम खरपूस भुजून घ्यायची. आता या चुलीवर आपल्या तैव मस्तपैकी ह्या चिचुरडा भुजत आहेत पहा, खरपूस भुजून घ्यायची. आता या जवळजवळ भुजत आल्यातच, पार भुजत आल्यात मित्रांनो. या एकदम अशी लाल झाल्यात, मस्त भुजल्यात या. तर आता ह्या आपल्याला उतरून घ्यायला लागतील खाली, थोडीशी खाली उतरून घेऊ. आणि आता खाली उतरून ह्या अशा आपल्या तांब्याच्या मदतीनं चांगली अशी घसरून घ्यायची मित्रांनो. हे पहा पूर्ण आपण जसा मिरचीचा ठेचा करतोय का नाही तशा पद्धतीने ह्या पूर्ण घसून घ्यायची. पहा अशी मस्त खमंग असा मस्त वास येतोय मित्रांनो. एकदम तोंडाला पाणी येत आहे. आता या एकदा आपण अशी घसरून घेतली का बारीक बारीक, मग आपण ज्या प्रमाणात मित्रांनो खरडा मिरची करतोय तशा पद्धतीने हिरव्या मिरचींची मग आता घसरून घेतल्यात ना, मग आता ह्या आपण पूर्ण घसरून घेतल्यात बारीक करून. आणि आता मग ह्या काढून या ताटामध्ये घेऊ इकडं अशी. कारण मित्रांनो आपण या चांगली भुजून घसरून आणि मग या ताटामध्ये काढून घेतल्यात बारीक प्लेटमध्ये मित्रांनो. आणि आता त्यात कांदा परतवून घेऊ आपण चांगला, एकदम असा लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये ना हा कांदा परतवून घ्यायचा मित्रांनो. चला थोडासा असा तेल टाकून घेऊ त्या कांद्यामध्ये, चांगला मस्तपैकी असा परतवून घ्यायचा पूर्ण लाल होईपर्यंत. तर पहा आपला कांदा पूर्ण आता लालसर झालाय, पूर्ण कांदा परतलाय. मग आता त्याच्यामध्ये आपण ही लाल मिरची पावडर टाकून घेऊ, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद. तर मित्रांनो ह्या कांद्यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकले, चवीनुसार मीठ आणि हळद. आणि चला आता याच्यामध्ये आपण आता ह्या आपली चिचुरडा आहेत ना आपण भुजून मस्तपैकी अशी घसरून ठेवल्यात नाही, ह्या टाकून द्यायची. आता हे बा एकदम साधी सोपी अशी ही रेसिपी. तर आपल्याला चिचुरडा आहेत ना मित्रांनो थोडी कमीच भेटली, जास्त काही भेटली नाही. एखादी जी जास्त भेटली ना मग आपण पुन्हा एकदा बनवू. आणि याच्यामध्ये हिरवी मिरची जर टाकली ना आपण तर हिरवी मिरचीना सुद्धा एकदम मस्त होते. पण आपल्याला हिरवी मिरची सध्या काही उपलब्ध नाही आहे, तर जाळ काही जास्त करायचं नाही मित्रांनो आता. कारण आपला कांदा परतलाय चांगला, चिचुरडा आपण भुजून घेतल्याच. तर आता ही आपली खाण्यासाठी जवळजवळ ह्या चिचुरडा तयारच आहेत मित्रांनो. तर थोडी इकडून तिकडून हलवून घ्यायची आणि मस्तपैकी आपण आता ह्या जेवायसाठी बसणार आहे त्या चिचुरडा तोंडी लावाय केलं तर आपण. तर मित्रांनो पुन्हा लक्षात ठेवा. आणि ह्या चिचुरड्या आहेत ना एकदम आयुर्वेदिक राहतात मित्रांनो, पित्तनाशक. कारण ह्या रानभाज्या ह्या 12 महिन्यातून एकदाच भेटायचं आपल्याला रानामध्ये, पुन्हा भेटते नाही मित्रांनो. तर चला आवश्यक अशा भाज्या खात चला, बिना केमिकलच्या बिना खताच्या पूर्ण रानभाज्या ह्या. चला आता घेऊ काढून, पूर्ण तयार झाल्यात ह्या. आणि दोस्तांनो जर याच्यामध्ये आपण लसूण जरी टाकलं ना तरी चालेल. आता आम्ही लसूण काही टाकलं नाही, एकदम साधी सोपी आहेत. खायला थोडी कडू लागतील मित्रांनो पण काय एकदम आयुर्वेदिक आहेत. चला आता आपण जेवण घेऊ. तर दोस्तांनो मागे काही व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट येत होत्या आमच्या काही मित्रांच्या का चिचुरडा दाखवा, चिचुरडाची भाजी दाखवा. तर मग आज मी गेलो होतो रानामध्ये फिरायला. मग चिचुरडाची झाडं कशी राहतात, चिचुरडा कशी राहतात, त्याला फुलं कशी लागतात, त्याचा आयुर्वेदिक गुणधर्म सांगितलं. आणि मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे का ती रेसिपी कशी बनवायची ते पण आपल्याला करून दाखवली. कारण एकदम साधी सोपी रेसिपी मित्रांनो.
तर चला मित्रांनो, आता आपला सगळे चिचुरड्याची भाजी पण तयार आहे. चिचुरडा कशी राहते हे सगळं दाखवलं आपल्याला. कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आपण जर चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला. एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो. पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.